वैष्णवी लग्न करून हगवणे कुटुंबाची सून झाल्यापासून वैष्णवीचा सर्वाधिक छळ नणंद करिश्मा हगवणेने केला आहे असे समोर आलेले. म्हणून वैष्णवीची नणंद करिश्मा वैष्णवीनं केलेल्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपीपैकी एक आहे. ते राजेंद्र हगवणे आणि लता हगवणे यांचे पहिले अपत्य आहेत. ती 34 वर्षाची असून अद्यापही अविवाहित आहे. तिच्यानंतर शशांक आणि सुनील हे जुळले अपत्य राजेंद्र आणि लता हगवणे ला झाले. मोठी ताई म्हणून करिश्माचा रुबाब होता. तिला घरात लाडाने पिंकी म्हणत आणि तिच्या भावाच्या बायका व भाऊ तिला पिंकी ताई म्हणूनच हाक मारत. घरातील कुटुंबालाही निर्णय वैष्णवीची नणंद पिंकी ताईच घेती. ती जे म्हणेल तेच घरात घडत. करिश्मा हगवणे ही एक फॅशन डिझायनर आहे. लक्ष्मी तारा या नावाने तिने एक कंपनी सुरू केली आहे. या नावाने इंस्टाग्रामवर तिचा अकाउंट देखील आहे. करिश्मा हगवणे ही आपल्या आई वडील आणि भावासोबत मुळशीमध्येच राहते. संपूर्ण हगवणे कुटुंबावर करिश्माची सत्ता आहे. तिच्या भावांनी घरात लग्न करून बायका आणल्यानंतर करिश्माच्या बहिणीसोबत तिच्या भावांनी कसं वागावे हे देखील करिश्मा ठरवायची. त्यांनी काय करायचं, कुठे फिरायचं हे देखील करिश्मा सांगायची. आपल्या आईवडिलांना त्यांच्या सुनेबद्दल भडकवायची. सासूने जर सुनाचा लाड केला, प्रेमाने त्यांना कधी एखादी साडी आणली तरीही या करिश्माचा जळपाट व्हायचा. बाहेरून आणलेल्या या मुलीसाठी तुमचं इतकं प्रेम का उतू जातंय, ती नेहमीच आईवडिलांना म्हणायची. भावांना देखील ती धाकट ठेवायची. हगवण्याच्या घरात कोणी कोणाशी कसं वागायचं हे करिश्मा ठरवत असे. धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयुरी एकाच छताखाली राहत असताना देखील करिश्माने त्यांना एकमेकांशी बोलण्यास भेटण्यास सक्त मनाई केली होती. दोघीही वहिनींना एकमेकांबद्दल वाईट साईट सांगून ठेवलं होतं. पण या शूर्पणखा करिश्माचा त्रास फक्त वैष्णवीपुरता मर्यादित नव्हता. हो, हगवणे कुटुंबाची दुसरी सून सुनीलची बायको मयुरी जगतापला सुद्धा होता. या करिश्माने मयुरीला सुद्धा सळू की पळू केलं. मयुरीकडे देखील पैशाची माग केली. सुनीलला मयुरीला सोडायला दबाव टाकला. आपण तुझे दुसरे लग्न करू, तुझ्यासाठी दुसरी बायको करून आणू, पण तू या उद्धट मयुरीला सोडून दे. तिचं जास्त ऐकत जाऊ नको, तिच्या पुढे पुढे करू नको म्हणून भावालाही धाक दाखवायला. भावाने ऐकलं नाही. मयुरीला सोडायला तो तयार नव्हता. तर ही करिश्मा आणि तिच्या कुटुंबाने मयुरीला ही मारहाण केली. तिचा मानसिक छळ केला. तिचा अंगावरचे कपडे फाडले. तिला बेघर केलं. मयुरीने हा सगळा प्रकार जेव्हा मोबाईलमध्ये कैद केला तेव्हा तो मोबाईल घेण्यासाठी या लोकांनी तिला मारहाण केली. जीवाशी मारण्याचा प्रयत्न करू लागले आणि मयुरी जगतापने करिश्मावर हे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिची आई लता मयुरीला तसेच वैष्णवीला अडवायच्या. वैष्णवीच्या बाळाला मयुरीला भेटू देत नव्हते. या सगळ्या छळाला कंटाळून जेव्हा मयुरीने घर सोडलं आणि पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा राजकीय दबावामुळे ती दबावली गेली. करिश्मा हगवणेचा मामा पोलीस होता म्हणून आम्हाला राजकीय कार्यकर्त्याची सत्ता आहे. कुणीच आमचं वाईट करू शकत नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा असे करिश्मा बोलत. वैष्णवीला देखील या करिश्माने खूप छळलं. तिला मारलं. एवढंच नव्हे तर तिच्या तोंडावरही थुंकली. तिच्या चारित्र्यावर आरोप लावले. हे बाळ माझं भावाचं नाही म्हणाली. भावाच्या म्हणण्यात ही बायको बदल विष कालवायची. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त केला.
स्वतः तर लग्न केलं नाही, पण मित्र निलेश सोबत संबंध असल्याचे लॅपटॉपमधून समोर आल्याचं दिसत आहे. निलेश यांच्या घरात वारंवार येणं जाणं, त्यांच्या शब्दाला यांच्या घरात मान दिला जायचा. त्याला नेहमीच त्याची मैत्रीण करिश्माचं योग्य वाटायची. तो नेहमीच करिश्माची बाजू घेऊन बोलायचा. बाकी दोन्हीही सुना चुकीच्या आहेत म्हणायचा. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि त्रास दिला. शशांक सोबत मिळून मारलं आणि या सगळ्यांचा विचार करून झालेला त्रास सहन न झाल्याने वैष्णवीने अखेर जीवन संपवलं. लहानशा 10 महिन्याच्या बाळाला सोडून तिनं आत्महत्या केली. पण या करिश्माने एवढ्यावरच माघार घेतली नाही. तिने वैष्णवीची आत्महत्या झाल्यानंतर तिचं बाळ तिच्या मित्रा निलेश चव्हाणकडे सोपवलं. तेव्हाच वैष्णवीच्या बापाने तक्रार केल्यावर नणंद, नवरा आणि आई यांना अटक झाली आणि तो मित्र बाळाला घेऊन फरार झाला. त्यांच्याकडे बाळ असल्याचं समजल्यानंतर वैष्णवीचे माहेरचे लोक बाळाला घेण्यासाठी गेले. तेव्हा निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवला. वैष्णवीचं बाळ देण्यास नकार दिला. त्याबाबत त्याच्या विरुद्ध पुण्यातील वारजी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. पण तो सापडल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल म्हणून या व्यक्तीने त्या बाळाला राजेंद्र हगवणेच्या मावस भावाकडे सोपवले. पण एका अज्ञात व्यक्तीने ते कसपटे कुटुंबाला दिले आणि आठवडा उलटल्यानंतर फरार असणाऱ्या दीर आणि सासऱ्याला अटक झाली. परंतु या करिश्मा हगवणेचा मित्र फरार आहे, जो तिचा खूप खास होता. त्याचा 3 जून 2018 मध्ये लग्न झालं होतं. त्याने अवघ्या काही महिन्यातच त्यांनी आपल्या बायकोवर नजर ठेवण्यासाठी घरातील कोपऱ्यात गुप्त कॅमेरा लावला होता. निलेशने घरातील बेडरूममधील फॅन, एअर कंडिशनर यामध्ये गुप्त कॅमेरा लावले होते. जेव्हा त्याच्या बायकोला संशय आला आणि तिने निलेशचा लॅपटॉप चेक केला तेव्हा तिला धक्का बसला, कारण त्यात खासगी क्षणाचे व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद असल्याचे आढळून आले. परंतु तिने आवाज उठवल्यावर त्याने तिलाच मारायला सुरुवात केली. घरातील चूक दाखवून धमकवायला, गळा दाबायला आणि तिने हे सर्व निलेशच्या आईवडिलांना सांगितले असता उलट सासऱ्याच्या मंडळीकडूनही छळाला सुरुवात झाली. त्यांच्या त्रासाला कंटाळून तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पण विशेष म्हणजे त्यांचे अटकेपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळले. नंतरही पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकेपूर्व जामीन मंजूर केला. म्हणजे बघा मित्रांनो, करिश्माच्या अगदी जवळच्या मित्राचे कारनामे असो. वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळ आता तिच्या माहेरच्या कसपटे कुटुंबाकडे सोपवण्यात आले आणि वैष्णवीच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. म्हणजे बघा मित्रांनो, घरातील लक्ष्मी म्हणजे मुलगी आणि ही करिश्मा सुद्धा त्यांच्या घराची लक्ष्मी, मुलांची बहीण म्हणून लाडकी. लाडाकोडात तीही वाढली आणि म्हणूनच भावाच्या बायका घरात आल्यानंतर तिला सहन झाल्या नाहीत. त्यांचे केलेले लाड तिला बघवले गेले नाही. आई बापाच्या भावाच्या डोक्यात ती एकच भरवत गेली. तिच्या भावाच्या बायकांना त्रास देत गेली. यांना ही पिंकी ताईच बरोबर असे वाटत होते. पण या शूर्पणखाने पूर्ण घर उद्ध्वस्त केले. या हगवणे कुटुंबाने जर मुलीचं लग्न वेळेत करून दिलं असतं तर कदाचित दोन्हीही मुलाचे संसार वाचले असते. सगळ्यात अगोदर यांनी जर मुलीचं लग्न केलं असतं तर इतका हुंडा दिला असता का, की
लोकांना करिश्माचं लग्न जमल्यावर हुंडा द्यावा लागेल म्हणून तिचं लग्नच करायचं नव्हतं की सुनांकडून पैसे घेऊन हुंडा घेऊन मुलीचा हुंडा द्यायचा होता। बाहेर हे लोक किती सभ्य चेहरा घेऊन फिरतात, खास करून ही करिश्मा किती शांत आणि सरळ स्वभावाची दिसते, परंतु तिच्या चेहऱ्यामागे किती सारे रहस्य लपलेले आहे। हिच्यासारखी बहीण मुलगी कोणाच्याच घरी जन्मायला येऊ नये। ती स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घेत नाही आणि आता या मुलीला शिक्षाही व्हायलाच हवी। पूर्ण घर उद्ध्वस्त झालंय, बरबाद झालंय ते फक्त या नंदेमुळे। खरं तर नंदानी माहेरच्या भावाच्या संसारात लुडबुड करू नये, कुणावर जाळायचं काम करू नये, दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून नणंद देखील खुश राहू शकत नाही। आणि आज ही करिश्मा हगवणे देखील अशीच जेलमध्ये सडणार आणि जरी जेलच्या बाहेर आली तरीही तिचे हाल होणार, कर्माची शिक्षा तिला मिळणार। तिने जे पाप केलंय त्याची शिक्षा तिला मिळणार, परंतु वैष्णवीला न्याय मिळेल का? तिच्या नंदेला शिक्षा होणार का? या पूर्ण घटनेमध्ये मुख्य आरोपी तिचे नणंद आहे। तिनेच पूर्ण घर बर्बाद केलंय असं मला वाटतंय। तुम्हाला काय वाटतंय? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या नंदेला काय शिक्षा व्हावी हे देखील सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।